वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री सीतारामचंद्रार्पाभ्यं नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथेची संगती साई पूर्ण आश्वासन देती, म्हणते आपली संपूर्ण अनुमती चरित्र स्थिती वर्णावया। तुम्ही आपुले कार्य करा, मनी यत्किंचितही न कचरा। विश्वासपूर्ण मदवचनी धरा, निर्धार करा मनाचा। केली लीलेचे लेखन, होईल अविद्या दोष निरसन। भक्तिभावे करता श्रवण, प्रपंच भान मावळेल। उठतील श्रवण सागरावरी, भक्ती प्रेमामृताच्या लहरी। बुडिया देता उपरा उपरी, येतील करी बोधरत्ने। ऐकून निशंक झाले मन, साईपदी केले नमन। मग हे चरित्र लेखन यथा स्मरण आरंभी। हे शब्द येताच बाबांचे ओठी, तीच बांधिली शकून गाठी। घडून येणार आता हे गोष्टी, मी तो वेठीचा बिगारी। पहा अगम्य हरीची लीला, त्या विन न कळे ती अन्याला। श्रुती शास्त्र वेद मुकाबला, थांग लागला ना कोणा। शास्त्र विशारद वेदवादी, प्रज्ञावंत पंडितादी। घटापटादी वाद प्रवादी, त्याच्या नादी भरू नका। हरी निज भक्तांचा केला, भाळ्या भोळीयाचा भुकेला। प्रेमा लागी समूळ विकला, सदा हटेला दांभिका। यातीच तुमचे कल्याण आहे, माझेही अवतार सार्थक्य हे। माझी तो घोकणी नित्य पाहे, काळजी वाहे हेच मी। वरी एक सांगतो श्यामा, प्रेमे घेईल जो मननामा। तयाच्या मी सकल कामा, पूर्वी प्रेमा वाढवी। मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे। त्याची आम्ही मागे पुढे, चोहीकडे उभाची। जे जे भक्त मज कारणे, असतील विनटले जिव्हे प्राणे। तयासी या कथा श्रवणे, आनंद होणे सहजीच। कोणीही केल्या माझे कीर्तन, तयासी देईल आनंद घन। नित्य सौख्य समाधान, सत्यवचन मानावे। जो मज लागी अनन्य शरण, विश्वास युक्त करी मद भजन। त्याचे चिंतन माझे स्मरण, तयाचे उद्धरण ब्रीद माझे। माझे नाम माझी भक्ती, माझे दप्तर माझी पोथी। माझे ध्यान अक्षय चित्ती, विषय स्फूर्ती कैची त्या। कृतांताच्या दाढेतून, काढीन मी निज भक्ता ओढून। करता केवळ मत कथा श्रवण, रोग निरसन होईल। कथा करा सादर श्रवण, त्यावरी करा पूर्ण मनन। मननावरी निदिध्यासन, समाधान पावाल। अहम सोहम जाईल विरोन, उन्मन होईल श्रोतियाचे मन। चित्त होईल चैतन्य घन, अनन्य परिपूर्ण श्रद्धेने। साई साई ती नामस्मरण, करील सकळ कलिमलधन। वाणी श्रवण गत पापभंजन, एकलोटा अंगण घालिता। कार्य जरी नव्हे सामान्य, आज्ञा केली शिरसामान्य। बाबा सारिका असता वधान्य, कापा दैन्य आदरावे। कोणी हाती बांधविली राऊळे, कोणासी कीर्तन रंगी रंगविले। कोणासी तीर्थयात्रे धाडले, मद बैसविले लिहावया। अवघ्या परिस मी पामर, कवण्या गुणे हा करुण सागर। दयाघन वळला मजवर, मी तर काही जाणेना। मागील अध्यायाच्या कथानुसंधानानुसार बाबांनी त्यांच्याबद्दलचं जे त्यांना इच्छा होती लेखकाला पोथी लिहायची, त्याची ते म्हणजे तुमचे बाबा जे लीला आहेत त्या मी सगळ्या शब्दबंधन करतो, तर बाबांनी त्याचं परवानगी दिलेली आहे की लिही बाबा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू काही काळजी करू नका।
आता म्हटले बाबांच्या तोंडून शब्द आला की ली म्हटल्यावर मी तर काय वेटीचा बिगारी, म्हणजे समोर सांगेल ते काम करणारा. अशी अद्भुत एक हरीची लीला आहे. तर त्याला श्रुती स्मृती शास्त्र वेद याचा कुणाला थांग लागलेला आहे का? नाही लागला. आता जे वादविवाद करणारे आहेत ते काय करतात, घटापटादी प्रवादी, म्हणजे काय ना वेगळे वेगळे पंथ मांडून, स्थान मांडून, घट पट इत्यादी मांडून की याला बाबा असं घट आहे, असं त्याचं काय स्थान आहे, असा यावेळी याचा या ग्रहाचा अनुग्रह आहे, असं काही मांडून तर ते वादविवाद करायचे नाही, तर शुद्ध प्रेम इथं करायचं. तर माझा अवतार कार्य, माझंही अवतार सार्थक्य होईल. तर ह्या ग्रंथाची मी काळजी वाहीन, तू काय काळजी करू नको. मग आता बाबांचीच एकदा अनुज्ञा मिळाल्यावरती त्याने सांगितलं की काही लोकांच्या हातून मंदिर बांधवलं, काही लोकांना तीर्थयात्रेला पाठवलं. तसं मला तर काही जास्त काही येतच नाही. मग बाबांनी आपलं माझ्या हातून हा त्यांचा ग्रंथ लिहून घेतलेला आहे असं त्या लेखकांना वाटतं. त्याला ते श्याम्या या नावाने देखील माधवराव देशपांडे यांना बाबा नेहमी श्यामा या नावाने हाक मारीत असत. हाची गुरुकृपेचा नवलाव, तेथे काही न लवलवा, तेथेही निभरतरू फुलावा, दाट फळावा अप्रयासे. कोणी पुढे बांधतील मठ, कोणी देवालय, कोणी घाट, आपण घेऊ धोपट वाट, चरित्र पाठ साईचा. कोणी सत्कारपूर्वक अर्चन, कोणी करतील पादसंवाहन, उत्कंठित झाले माझे मन, गुणसंकीर्तन करावे. कृतयुगी जे प्राप्त ध्याने, त्रेती भजने द्वापारी अर्चने, ते प्राप्त नाम संकीर्तने, गुरुभजने कलियुगी. मग त्याने सांगितलं कोणी देवळी बांधतील, कोणी घाट बांधतील, पण आपण आपला बाबांच्या चरित्राचं संकलन करणे, त्यांचं कीर्तन करणे, त्यांच्या नावाचं, म्हणजे लोकांना सगळीकडे बाबांचा महिमा सांगणे, हा एक धोपट मार्ग आपण आता घेऊया. मग आपली जी 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग. तर कृतायुगामध्ये काय होतं, लोक ध्यानधारणा करायची. त्रेतायुगामध्ये काय करायची, यजन म्हणजे अन्न छत्रावळी खायला घालणे, हे काम करायचे. द्वापार युगामध्ये काय करायचे, अर्चन भक्ती करायचे, देवाची पूजा करायचे. आणि कलियुगामध्ये काय सांगितलेलं आहे, नाम घ्या सांगितलेलं आहे, म्हणजे नामसंकीर्तन करायचे. तसं आता म्हणे आपण आपलं करूया. अनाधिकारी उघड उघड, चिंध्या भारा भार एक नाधड, ते ऐसे हे अवघड कार्य, अवजड कार्य अवघड यावे का. न यत्न न करता उगे बसावे, आज्ञाभंग पातकी व्हावे, आज्ञापालन करू जावे, तरी व्हावे हे कैसे. समर्थ साईची निजस्थिती, यथार्थ वर्णाया कोण गती, स्वयेची भक्तार्थ कृपा करती, तर ते बदविती स्वयेची. वाणीची जेथन चले धाव, तेथे मी का बांधिली हवं, ऐसे बोलावया लागी वाव, ठेविला न तर ठाव कवणाते. उचलिता जेव्हा हाती लेखणे, बाबांनी हरले माझे मी पण, लिहिती आपली कथा आपण, ज्याचे भूषण त्याजला, तो हे संत चरित्र लेखन, संता विण करील कोण. बाबांच्या अर्थक्य गुणाचे आकलन, गगना आलिंगना समासे. मग लेखकाने काय केलं की आपण आपलं लिहायला सुरुवात करू, पण कुणाचं चरित्र लिहिणं हे तसं मोठं अवघड काम आहे. तर हे अवघड काम मी कशाला घेतलं तर डोक्यावर, त्यापेक्षा जाऊ दे, बाबांची आज्ञा मोडावी, त्याचं पाप लागलं तरी चालेल, पण आपण काही हे लिहू नये असा विचार पण मनात येत होता. कारण एवढं मोठं ते शिवधनुष्य उचलायचं कोणी हो. मग असं करताना शेवटी बाबांनीच त्यांचं मी पण हारून टाकला. मी लिहितोय हे न करता बाबांनी स्वतःच ते लेखक म्हणतात माझ्याकडनं लिहून घेतलं. आणि जे जे लोक भेटत ते बाबांची काही ना काही लीला सांगत असत. त्यामुळे ह्या लेखकाला ते लिहिणं कसं स्वतःहून लोकांनी सांगितल्यामुळं ते सुखी झालं, म्हणजे लिहिता आलं. हे बाबांचं चित्र लिहायचं म्हणजे आकाशाला आलिंगन द्यायचं आहे असं लेखक म्हणतात. अतिगहन दयाचे महिमान, वर्णावयासी मी मतिहीन, त्यांनीच उचलून आपले आपण, निर्मुक्त वचन व्हावे की. बाबा जर मी जन्मता ब्राह्मण, तरी स्मृती नेत्रभीन, जरी हे या जन्मादूषण, तरी मज भूषण आपुले. मग म्हणतात बाबा मी जन्माने ब्राह्मण आहे, पण मी काय श्रुती स्मृती या कशाचा अभ्यास केला नाही आहे, म्हणजे एक प्रकारे मी त्या बाबतीमध्ये नेत्रहीन आहे असं ह्यांचं म्हणणं आहे. पण मला हे भूषण आहे कारण तुमचा वरदहस्त माझ्या डोक्यावर आहे. श्रुती स्मृती हे ब्राह्मण नयन, काना तो जो एकेहीन, अंधची जो तो उभय भीन, हीन दीन तैसा मी.
आपण मज अंदाची काठी असता मज काय आटाआटी टेकीत टेकीत पाटी पाटी धोपट वाटे चालेन. म्हणजे ब्राह्मणाला जर स्मृती पुराणोक्त काही येत नाही तर ब्राह्मण म्हणजे नेत्रहीन म्हटला पाहिजे. तर म्हणे बाबा तुम्ही माझ्या अंदाची काठी झालात आणि मी आपली ती टेकत टेकत तुमच्या पाठी या धोपट मार्गावरून चालतो आहे. आता पुढारा काय करावे मज पामरा नाही ठावे आपणची बुद्धिदायक व्हावे संपादावे निज कार्य. मुखे बृहस्पती समान बोलती पंगू मेरू पर्वत लांगेती जैसी दयांची आर्तक्य शक्ती दयांची युक्ती त्या ठावी. मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जोवरी याच देही श्वास निज कार्यास साधून घ्या. आता आपण श्रोतेजन जाणले जे ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता जाण भक्त कल्याणा कारणे. कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी ही तो वाजविला आटाटी आपण कष्टी का व्हावे. की जे चंद्रकांत स्त्रवत ते काय पोटीचे अमृत ती तो चंद्राची करामत चंद्रानिर्मित चंद्रोदय. किंवा सागरा ये भरती ती काय त्याची निज कृती तीही चंद्रोदयाचे हाती सागर कृती नव्हे ती. असो टाळूनी बहुरे खडक सागरी नावा चालाव्या तडक म्हणून जैसे लाल भडक दीप निदर्शक लाविती. तैसेची साईनाथांच्या कथा ज्या गोडीने हिणवितील अमृता भवसागरीचे दुस्तर पंथा अतिसुतरता आणतील. धन्य धन्य त्या संत कथा श्रवणद्वारे अंतरी रिगता बाहेर रिगे देहाभिमानता इंद्रवार्ता द्वंद्व वार्ता नुरेची. जवजव त्यांच्या हृदयी साठा तव तव ते विकल्प पळे 12 वाटा ज्ञानसंचय होय लाठा उतरे ताठा देहाचा. बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमेतयाचे श्रवण होईल भक्त कश्मल दहन सोपे साधन परमार्था. मग एकदा का गुरूंची कृपा झाली की पांगळे माणसं मेरू पर्वत चढून जातील मुके लोक बोलू लागतील. तसं साईंनी माझ्यावर कृपा केली. मी तर त्यांच्या पायाचा दास आहे. जोवर या देहात माझा श्वास आहे तोपर्यंत मी हे निज कार्य करून जाणेन. श्रोतेजन तुम्ही आता ऐका की साईच याचा लिहिता लिहिता आहे आणि भक्त कल्याणाकारणे त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पावा किंवा पेटी वाजेल का न वाजेल आपण का चिंता करावी. आपण खटपट करू नये सद्गुरुदास बघून घेतील असं त्याचं म्हणणं आहे. आपण का कष्टी व्हावं. किंवा एक चंद्रकांत दगड असतो नावाचा चंद्रकांत मणी किंवा एक दगड असतो तर चांदण्यामध्ये तो पाझरतो त्यातनं पण असं पाझरत राहतं तर ते काय त्याच्या पोटीचं अमृत आहे का नाही ते चंद्राची करामत आहे. किंवा सागराच्या ज्या लाटा येतात प्रचंड तर ते पण चंद्रामुळेच येत असतात. किंवा जेव्हा भवरे काय म्हणतात ते जेव्हा नावा चाललेल्या असतात तर भवरे आणि खडक टाळून सागराच्या किनारी लागाव्या म्हणून त्याच्यासाठी लाल भडक असे ते निदर्शक असे दीपस्तंभ लावलेले असतात. म्हणजे हे सगळं माझं काम नाही तर साईनाथांचं आहे. ते निदर्शक आहेत दीपस्तंभ आहे असं लेखकाला सांगायचं आहे. आणि आता बाबांच्या शुद्ध यशाचं वर्णन मी काय करू जाणे म्हणे. आता ते बाबाच त्यांचं वर्णन करवितील. आणि ते एवढं गोड कथा आहेत की अमृताला देखील त्या संतांच्या कथा आहेत त्या हिणवतील असा ज्ञानसंचय बाबांच्या कथेंचा आहे की लिहिणाऱ्याचं मिमित्व जाईल त्याच्या देहाचा ताठा उरेल की मी केलंय ही एक भावनाच त्याच्यामध्ये राहणार नाही. बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमेतयाचे श्रवण होईल भक्त कश्मल दहन. भक्त कश्मल म्हणजे भक्ताचं जे पाप आहे ते सगळं बाबांच्या कथांनी दहन होऊन जाईल आणि परमार्थ साध्या सरळ मार्गाने तुम्हाला परमार्थ मिळेल. मायातीत ब्रह्म काय काय तत्नार्थ उपाय कर्मधर्माचरणे हरी हा प्रिय कैसेनी होय निज भक्ता. आत्यंतिक क्षेमते काय भुक्ती मुक्ती विरक्ती काय वर्णाश्रम धर्मवस्तू अद्वय इत्यादी विषयाती गूढ. एतदर्थ दयाचे गोडी तयाने पुरवावी निजावडी ज्ञानोबा एकनाथ कृती ग्रंथ परवडी सुख निर्वडी सेवावी कृतायुगी शमदम. एतदर्थ दयाते गोडी तयाने पुरवावया निजावडी ज्ञानोबा एकनाथादी कृत ग्रंथ परवडी
सुख निर्वळी सेवावी. कृतायुगी शमदमद त्रेतीय जन द्वापारी पूजन, कलियुगी नामकथा कीर्तन, स्वल्प साधन परमार्था. ब्राह्मणादी चारिवर्ण सर्वासी साधन गुरुकथा श्रवण, असो स्त्री शूद्र वा जातीहीन, हे एक साधन सकळाते. असेल जयाचे पुण्यपदरी, तोच या कथा श्रवण करी. कोणास येतील निद्रा लहरी, तरीही श्रीहरी जागवेल. व्हावे विषय भोग अनवरत, तो तेन लाभता ते दिन चित्त. तयासी हे संत कथामृत, विषया निर्मुक्त करील. योग याग ध्यान धारणा, करू जाता प्रयास नाना. आयास नलगे या कथा श्रवणा, एक अवधाना वाचून. ऐका ही साईची निर्मळ कथा, परिसोत सज्जन श्रोते. ऐका ही कथा साईची निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ. जळतील पंचमहापापे प्रबळ, जातील सबुळ विलयाला. तर म्हणे आता जे भक्ती मुक्ती पुराण आहे, वर्णाश्रम आहे, धर्म वस्तू इत्यादी विषय आहे, तर हे सगळं गूढ गोष्टी आहेत. तर या गूढ गोष्टीपेक्षा माणसांना काय पाहिजे असतं, कथा भाग पाहिजे असतो. तर मग असं हे सगळं साहित्य ज्ञानोबा एकनाथ यांच्या काळामधलं झालेलं आहे. तर कृतयुगात काय असतं, शमदम करायचं. त्रेतायुगात यजन म्हणजे अन्नदान, अन्नसंतर्पण. द्वापार युगात पूजन करायचं आणि कलियुगामध्ये नामकथा संकीर्तन करायचं. मग ते नामकथा घेणं किंवा नामाचा लाभ हा सगळ्या चारी वर्णाला आहे. स्त्री शूद्र ब्राह्मण सगळे वर्ण सर्वांना नामाचा लाभ हा घेता येतो. आता ज्याला एखाद्याला झोप जरी आली तरी श्रीहरी तो तुम्हाला कीर्तनामध्ये जागा करेल. एखाद्याला विषयाचं खूप लालसा झाली आणि तो विषय उपभोग जर मिळाला नाही तर तो जसा दिनहीन होतो. तर हे कसं आहे, हे विषय निर्मुक्त आहे कथन. तर आता बाबांची तुम्ही एक कथा आपण आता ऐकूया. आम्हा भवापाशी जखडिले, तेने निज रूप वेडले. श्रवणे ते वेडे होतील ढिले, स्वरूप पाहिले लादेल. व्हावे कथांचे आमरण स्मरण, घडावे नित्यांचे नित्य परिशीलन. हो भवद वार्ता शांतवन, समाधान जीवांचे. वाचता परिसता भक्ती भावे, सहज साईचे ध्यान व्हावे. सगुण रूप डोळा दिसावे, चित्ती ठसावे दृढतर. येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसारी विरक्ती. जडो गुरुस्मरणी प्रीती, हो मती निर्मळ. ऐसीच बुद्धी धरोण मनी, कृपा केली साईनाथानी. मज निमित्त पुढे करोनी, स्वय करणी हे केली. ओटी तुडुंब लागली ओढी, वासरा विण पानां सोडी. हे तो धेनू ते उपज कोडी, तैसीच आवडी साईंची. म्हणजे बघा, आम्हाला भवपाशात बांधून ठेवलंय. तर हे भवपाश या कथा ऐकण्याने तुमचे ढिले होतील. तुम्हाला मूळ स्वरूप काय असेल ते समजेल. या कथांचं सगळ्यांना आमरण स्मरण व्हावं म्हणून बाबांनीच हे स्वतःहून माझ्याकडनं ह्या कथा करून घेतलेल्या आहेत आणि मला निमित्त मात्र केलेलं आहे. की जशी गाईची कास तुडुंब भरलेली आहे, पण दूध काढायसाठी जेव्हा ती वासरू त्याला कासेला लागतं तेव्हाच ती गाय पाना सोडते, तशीच साईंची आवडी जर मनामध्ये धरावी. मज चातकाचे नियाशे, आनंद घनही माऊली वर्षे. पुरवणी माझी अल्पतृषे, भक्त प्रकर्षे निवविल. काय भक्ती प्रेमाचे कौतुक, मातेस लागे बाळाची भूक. तयाने न पसरिताची मुख, थान कचुकते कोंदी. कोण जाणे तिचे शीण, लेकुरान त्याची जाण. न पुसता ती जमावली विण, अन्य कोण दे थान. बाळकासी घालता लेणे, बालक त्यातील स्वारस्य लेणे. ते कौतुक एक माताच जाणे, तैसे करणे सद्गुरूंचे. हा माझ्या बाळाचा लळा, पुरविल कोण सुख सोहळा. माऊली विण कोणास कळवळा, तो जिव्हाळा दुर्मिळ. सन्मातेच्या पोटी येणे, महाभाग्य देवाचे देणे. दुःख सोसोनी जन्म देणे, बाळक नेणे हे काही. असो या अर्थी अनेक वचन, बोलले बाबा करवितो श्रवण. अहो जी आपण श्रोते सज्जन, आदरे अवदान देईजे. म्हणजे कसं असतं, ती माऊली आपल्या बाळासाठीच ती गाय म्हणजे दूध साठवून ठेवते किंवा त्याशिवाय ती सोडत नाही. किंवा आपली माणसातली माऊली पण काय करते, बाळाला भूक लागायचं कळत नाही, पण आईला बाळाची भूक लागते एक प्रकारे, आणि ती घेऊन त्याच्या म्हणजे आपले स्तन त्याच्या तोंडामध्ये देते. तर तिला तो त्रास होत असतो, क्षीण होतो, थान जर हे झालं असं कडक झालं तर. पण बाळाला काय त्याची जाणीव नसते की आपल्या माऊलीला
काय त्रास होते. माऊलीशिवाय दुसरं कोण लक्ष देणार हो बाळाकडं. आणि बाळकाचीच म्हणजे काय बाळलेणी वगैरे घातली त्याला तर त्याला काही त्याचं कौतुक नसतं, पण त्या आईलाच आपल्या पोराचं ते कौतुक असतं की बघा कसं छान दिसतंय माझ्या बाळाला सगळं. असं ती कथा आता एक आपण सांगूया की तुम्ही इथं लक्ष द्या श्रोते हो. सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली, यथायोग्य पेन्शन बसली, बारी आली शिर्डीची. गुरुपौर्णिमेचा तो दिवस, भक्त मिळाले गुरुपूजेस. अण्णा स्वयंस्फूर्ती बिनवती बाबास, करती शिफारस ती परिसा. अण्णास माझी मोठी काळजी, बाबाच्या समोर करती आजीजी. यांच्या वाढत्या संसारा माझी, कृपा कराजी यादवर. लावा की यास दुजी नोकरी, ही पेन्शन काय होईल पुरी. अण्णासाहेबांची चिंता निवारी, ऐसे करी काही गा. तव ते बाबा वदती प्रतिउत्तरी, मिळेल मेली तयासी नोकरी. करावी आता माझी चाकरी, सुखसंसारी लादेल. ताटे यांची भरली सदा, यावत जीवन रीती कदा. भावे मतपर होता सर्वदा, हरतीला आपदा तयांच्या. काही केले काय झाले, म्हणती जनते समज चळले. धर्माचरण जयांनी वाजिले वर्जिले, तयास पाहिजे वर्जावे. समोर येता बाजूसी जावे, महाभयंकर ते समजावे. तयाच्या छायेसी न राहावे, पडत्या सहावे कष्टही. आचारहीन शीलभ्रष्ट, विचारहीन कर्म नष्ट. देखे ना तो इष्टनिष्ट, केवी तो अभिष्ट पावेल. लाग्या बांध्या विणविशेषी, कोणी न येई आपले पाशी. श्वान सुकर कामाशी, हडहड कोणासी करू नये. येथून पुढे भक्तिभावा, करावी याने माझी सेवा. करुणा येईल देवादिदेवा, अक्षय ठेवाला देल. मग ही पूजा करावी कैसी, मी कोण कैसा जाणावा भरवसी. साईचा तो देह विनाशी, ब्रह्म अविनाशी सायुज्य. मी तो अष्टदा प्रकृती रूपाने, भरलो आहे चौबाजूने. हेचे अर्जुनासी भगवंताने, गीता व्याख्याने निवेदिले. यावन मनरूप प्राकृती, स्थावर जंगमात्मक ही जगती. मी नटलो अष्टदा प्रकृती, हीच चमत्कृती माझीच. ओम प्रणव हा माझा वाचक, वाच्य तयाचा मी ही एक. विश्वाकार वस्तू अनेक, त्यात मी एक भरलेला. आत्मभिन्न वस्तू नाही, तेथे कामना कशाची पाही. मीही अवघा ठाई ठाई, भरलो दाही दिशानी. परिपूर्ण सर्वत्र येणे भावे, मी माझे हे जेथ विरावे. तव कामनीय काय असावे, सर्वी वसावे सर्वस्वी. कामना या बुद्धीत उगवती, आत्मयाशी संबंध न धरती. साई महाराज निजात्ममूर्ती, कामना स्फूर्ती तेथे कैची. कामनांचे नाना विकार, मी कोण हे कळताची सार. विरोन जाती जैसी गार, रवी कर निकर संतप्त. मन बुद्ध्यादी इंद्रिया सकट, नव्हे मी स्थूळ विराट. नव्हे मी हिरण्यगर्भ प्रगट, साक्षी मी जुनाटा नादी. एवं गुण इंद्रिया परता, नाही मज विषय तत्परता. नाही मज विन ठावरिता, करता करविता मी नव्हे. मन बुद्ध्यादी इंद्रिया गण, अवघा जड ही येथे ओळखणे. तेथेची विरक्ती प्रगटेल जाण, सारीला आवरण ज्ञानाचे. स्वरूपांचे जे विस्मरण, तेची मायेचे अवतरण. शुद्ध पूर्णानंद स्मरण, तोची मी चैतन्य स्वरूप. त्या मजकडे फिरविणे वृत्ती, तीच सेवा तीच मत भक्ती. चिदानंद मी होता प्रतीती, शुद्ध स्थिती ते ज्ञान. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानमानंद ब्रह्म. जगन्मिथ्यात्वे जगद्द्रुम, सत्यत्वे ब्रह्म तो हामी. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, वासुदेव हमोन्वित. सत्य श्रद्धा भक्ती सहित, पूजन स्वहित हे माझे. ऐसे मी कोणते समजून, करावे माझे यथार्थ पूजन. वरी व्हावे अनन्य शरण, जावे समरसून मज माझी. नदी जाता समुद्रा शरण, येईल का ती परतोन. उरेल का वेगळे नदीपण, देता आलंगीन अर्णवा. स्नेहयुक्त कार्यासवाती, भेटू जाता दीपक ज्योती. स्वये पावे दिव्य दीप्ती, तैसीच गती संतपदी. अल्ला मालिक चैतन्य घन, याविन चित्ता नाही चिंतन. शांती निरपेक्ष समदर्शन, दयाचे मी पण कैसे हे.
ह्या लेखकांची सरकारी नोकरी पूर्ण झाली, पेन्शन बसली आणि आता ते संसार वाढीव होता, तर बाबा ही एवढीशी पेन्शन काय पुरणार नाही. तेव्हा अण्णासाहेबांनी बाबांना विचारलं की बाबा यांचा संसार कुटुंब मोठं वाढतं आहे, तर यांना दुसरी एखादी नोकरी द्या ना म्हणे, की आता बघा ना ह्यांचं एवढं कुटुंब भागलं पाहिजे. मग बाबा म्हणले तू राह आता माझी चाकरी कर, तुला मिळेल म्हणे दुसरी नोकरी. आता गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि ते गेले होते आणि अण्णांनी स्वतःहून या लेखकांच्या बद्दल बाबांकडे हा विषय काढलेला आहे. तेव्हा मग त्याने सांगितले की तू काय काळजी करू नको. मग आता त्यात कसं दिलं आहे, बरंचसं या सगळ्या ग्रंथामध्ये ना अध्यात्म आणि इतर विषय भरपूर आहे कथेपेक्षा, की ज्यांनी धर्माचरण सोडून दिलं आहे अशी लोक समोरून आले तरी आपण त्यांना ओळख देऊ नये, त्यांच्या बाजून जावं असं सांगितलं आहे सरळ सरळ. आणि मग तसे आता बघा म्हणे आपलं कोणाशी तरी आदल्या जन्माचा लागा बांधा असल्याशिवाय किडामुंगीसुद्धा तुमच्याजवळ येत नाही. डुक्कर, कुत्री म्हणा, माशी म्हणा, हे येतात. तर कोणाला हळहळ करू नये, सगळ्यांशी प्रेमभावाने वागावं, भक्तिभावाने राहावं. आपण असं राहिलं की देवाला आपली करुणा येते. तर त्याने सांगितलं मी कोण आहे, माझी पूजा कसली, माझा देह तरी काय भरवशाचा आहे का. बाबांनी सांगितलं साईचा देह पण विनाशी आहे, अविनाशी काय आहे तर ब्रह्म आहे, जे आपल्या सगळ्या धर्मग्रंथात लिहिलं आहे. ब्रह्मत्वाची माणसाला हे मिळते मुक्ती किंवा सायुज्य मुक्ती. तर तसं आहे, मी हा अष्टदा प्रकृतीच्या रूपाने सगळ्या बाजूने सगळीकडे मी भरलेलो आहे. हे जगाच्या दिसतात त्या सगळ्या चमत्कृती माझा आहे. प्रणव ओम प्रणव हा माझाच वाचक आहे, माझाच आहे. विश्वाकार वस्तू अनेक आहेत, त्यामध्ये मीच भरलेला आहे. जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं ज्ञान, की या सगळ्या ठाई ठाई मी भरलेला आहे, तसंच बाबांनी हे ज्ञान सांगितलं आहे की मीच भरलेलं आहे. आता माणसाच्या इच्छेंचे अनेक प्रकार असतात, तर मी कोण हे जेव्हा कळतं तेव्हा जशी काय गार पाण्याची असते, बर्फाची विरघळून जाते, तसं ते माणसाच्या कामना वासना जे काही इच्छा असतात त्या सगळ्या हे होतात, नष्ट होतात आपोआप. जेव्हा मन बुद्धी अहंकार आपण सोडलेला आहे, मी करता हे सोडलेलं आहे, देवाचं शरीराचं जडत्व ओळखलेलं आहे, ते आता तुम्ही कुठल्याही म्हणजे देवाच्या याच्यामध्ये तुम्ही विलीन होऊ शकता किंवा तुमची तीच एक स्थिती होऊन जाते. मनबुद्ध्यादी इंद्रिय गण अवघा जड ही ओळखणं, तेथे विरक्ती प्रगटेल जाणं, सारील आवरण ज्ञानाचे. अज्ञानाचं आवरण ज्ञानाचं नाही, सारेला आवरण अज्ञानाचे. म्हणजे जेव्हा तुम्ही मन बुद्धी अहंकार हे सगळं नष्ट होतं तेव्हा तुमच्या अज्ञानाचं आवरण बाजूला होतं आणि तुम्हाला ज्ञान होतं. स्वरूपाचे जे विस्मरण त्याची मायेचे अवतरण, शुद्ध पूर्णानंद स्मरण तोची मी चैतन्य स्वरूप गण. त्यामज कळे फिरवून वृत्ती, तीच सेवा तीच मदभक्ती, चिदानंद मी होता प्रतिती, शुद्ध स्थिती ते ज्ञान. म्हणजे एकदा बाबांची भक्ती केली की त्यामध्ये तुम्ही तल्लीन झालात की तुम्ही बाबामय होणार. थोडक्यात तशा प्रवृत्तीने तुम्ही केलं पाहिजे. जशी नदी सागराला मिळते तर पुन्हा नदीला तिचं नदीत्व राहतं का, नाही राहत. एकदा समुद्राला आलिंगन दिलं की ती वेगळी होत नाही. किंवा तूप आणि कापसाच्या वाती, त्याला दिवा भेटू गेला, दिवा आणि ज्योत, तर काय होणार, तर स्वतःच ते दिव्य असा दिवा होतात किंवा तेज होतं, प्रकाश होता. तसं ते संतपदाची गती आहे. एकदा का तुम्ही संतचरणी स्वतःला अर्पण केलं की तुमच्यातली वृत्ती सगळी बाकीची जी असते ती नष्ट होते. मी पण असी देते कैसे स्थान, सेवू मी पण ते कैसे, विश्वी भरेल ज्याचे मी पण, तयाच्याची अंश माझे मी पण, करावे साईपदी समर्पण, हीच पूर्णत्व मम सेवा. माझी सेवा माझे भजन, अनन्यपणे मजसी शरण, तो होय मद्रूप जाण, भगवंत वचन भागवती. म्हणजे माझी सेवा कराल, मला जे शरण जाल ते माझ्याच रूपामध्ये मद्रूप होतील, माझ्याच रूपामध्ये मिळून जातील. कीटकसही भ्रमर ध्यान, तेने त्याला दे भ्रमरपण, शिष्य करता निज गुरु भजन, निज गुरु समान तोय. आता ते कीटक भ्रमर न्याय हा सगळ्या पोथ्यांमध्ये दिलेलं एक उदाहरण आहे, की ज्याच्यामध्ये भुंगा असतो ना, तो असे ते किडे पकडून नेतो, स्वतःच्या त्या पोळ्यात ठेवतो आणि तो त्यांना एवढे डंक मारतो की त्याला घाबरून तो किडा पण शेवटी भुंगा होऊन जातो. तसं बाबा म्हणजे त्या तुम्हाला त्या याला घेऊन जातील मोक्षपदाला. समान शब्दे जे वेगळेपण, तेही नसा आहे गुरु एक क्षण, गुरुत्व नव्हे शिष्याविण, शिष्यत्व अभिन्न गुरुपण. असो आता पूजा जयाची आज्ञा पिली, तो मी कोण ही व्याख्या केली, पुष्टी करणार तो गोष्ट आठविली, ओगासी आली ती कथितो.
मग आता कसं असतं की गुरुशिवाय शिष्य नाही आणि शिष्याशिवाय गुरु नाही. त्या दोघांमध्ये म्हणजे समानच शब्द आहे. त्यांना एक वेगळेपणा नाहीच आहे. अद्वैत असतं तिथं, द्वैत नसतं. तर गुरुला ते काय चालत नाही वेगळेपणा शिष्याविना. तेन सहाय गुरु एक क्षण, समान शब्द जे वेगळेपणा, त्या शब्दात पण वेगळेपण आहे. म्हणजे एकच आहे आम्ही, असा त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. ते कथा आठवली म्हणे, मी आता सांगतो ती. शिर्डीस आला एक रोईला, तोही बाबांच्या गुणासी मोहिला. तेथेची बौद्धिन राहिला, प्रेमे वाहिला बाबांसी. शर्ये पुष्ट दैसा हेला, स्वैरवर्ती न जुमानी कोणाला. फक्त कफनी पायगोळा अंगाला, येऊन राहिला मशिदीत. दिवस असो वा निशी, मशिदी सवा चावडीसी. कलमे पडे उंच स्वरेसी, अति आवेशी स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा, ग्रामलोक फार कंटाळला. मध्यरात्री सह्याचा टकळा, अडथळा सकळा झोपेला. दिवसा खपावे उन्हात अनात, शेतात अथवा रानावनात. रात्रीही झोप नाही निवांत, लोक नितांत कदरले. नसेल होत बाबांना ताप, लोकांचे तो मोठे पाप. नाही रात्री सुखाची झोप, आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे वीर, घराचा कोठवरी तो धीर. रात्रंदिन ही किरकिर, मोठी फकीर त्या पडली. रोईला आधीच माथे फिरू, वरी बाबांचा बळकट धीरू. होता त्याहून अनावरू, मग तो थोरू झाला. सडेला आणि ताठर झाला, लोकावरी तोंड टाकू लागला. निस्तीम बेफाम गुरफाटला, गावही फिरला तयावर. अत्यंत मायाळू साई माऊली, शरणांगतासी पाठीशी गाली. म्हणून गावीची सर्व मंडळी काकुळती आली बाबासी. परी बाबा लक्षण देती, ग्रामस्थाशीच उलटे वदती. नका सताऊ रोहिल्याप्रती, तो मज अति प्रिय वाटे. या रोहिल्याची बाईल घरघुशी, नांदून घटे तयापासी. त्या वया टोके ती मजपासी, चुचकावून त्यासी ते विवशी. नाही रांडेला पडदा पोशी, लाजलज्जा लाविली वेशी. हाकुनी बाहेर घालता ती जशी, बलात्कारेसी घर घुसे. ओरडू थांबे त्याची संधी, शिरू पाहे रांड दुर्बुद्धी. तो ओरडता ते पळे विशुद्धी, सुख समृद्धी मज तेने. जावे न कोणी त्याच्या वाटे, ओरडून द्यावे मुक्त कंठे. तयाविण मज रात्र कंठे, सौख्य मोठे त्याचेनी. त्याचीही ओरड येणेपणी, आहे मज बहु हितकारी. ऐसा हा रोहिला परोपकारी, बहु सुखकारी मज लागी. ओरडू द्या त्यासी यथेष्ट, त्यातची आहे माझे इष्ट. नातर तो रोहिला दुष्ट, देईल कष्ट मज लागी. स्वयची मग तो थकेल, आपोआप स्वस्थ राहील. कार्यभाग तुमचा साधेल, मजही बाजेल ती रांड. ऐसे म्हणता महाराज, खुंटला मग तेथे इलाज. बाबांच्या मनी नाही गजबज, का मग काय मग काजा आम्हा ते. आधीच रोहिल्यासी उल्हास, वरी आला फाल्गुन मास. कलमे पडता कंठशोष, असम साहस मांडिला. जन समस्त आश्चर्य पण, केवढे बाबा क्षमा संपन्न. जेणे व्हावे मस्तक भिन्न, ओरडत तेनेची तल्लीन ते होती. काय भयंकर ती ओरड, कशासी कैसी नव्हे कोरड. बाबा एकाची ओरड, नका दरडावू तयाला. दिसाया रोहिला वेडा पीर, परी बाबासी अत्यंत आदर. कलमे निज धर्मानुसार, हर्ष निर्भर तो पडे. वाणी हळुवार किंवा मोठी कोणास, याचा विचार पोटी. स्फुरणे उठाउठी, गरजत उठी हरिनाम. निसर्ग दत्त घरघर स्वर, अल्लाहो अकबर नाम गजर. कलमे पडे आनंद निर्भर, नित्य निरंतर रोहिला. दयासी हरिनामाचा कंटाळा, बाबा भीती तयाच्या विटाळा. म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा, भजनी चाळा जयाते. मदभक्ता यत्र गायंती, तिष्ठे तेथे मी उन्निद्रस्थिती. सत्य करावया हे भगवत उक्ती, ऐसी प्रतीती दाविली. ओले कोरडे मागून खाईल, नातरी उपाशीही राहील. तया रोहिल्यापाशी कैची जाईल, कोठून जाईल बाबाशी. रोहिला कपल्लक दिडकीत भारी, कैसे लग्न कैची नारी. तया रोहिल्यासी कैची बाईल, कोठून जाईल बाबाशी. रोहिला कपल्लक दिडकीत भारी, कैसे लग्न कैची नारी.
बाबा बाळ ब्रह्मचारी कथा ती सारी माईक. करीना का कंठशोष बाबासी कलम्याचा संतोष. ऐकत राहतील अहर्निश निद्रा ते विषतयांपुढे. कोठे कलम्याची प्रबोधवाणी कोठे ग्रामस्थांची पोकळगाराणी. तयासे आणावया ठिकाणी बतावणी ही बाबांची. हाची अभिप्रायेने रीती बाबांनी सकळा दाविली प्रतिती. रोयल्याची आवडे मदसंगती नामी प्रीती तयाते. दृश्य दृष्ट आणि दर्शन अवघेची दया चैतन्य घन. असो तो ब्राह्मण वा पठाण समसमान दोघेही. एकदा माध्यानी आरती झाली मंडळी स्वस्थानी जावया परतली. बाबांच्या मुखावाटे जी निघाली मधुर वचनावली ती ऐका. कुठेही असा काही करा एवढे पूर्ण सदैव स्मरा. की तुमच्या इत्यंभूत कृतीच्या खबरा मद निरंतर लागती. येणे निर्दशित ऐसे जो मी तोचे मी सर्वाच्या अंतर्यामी. तोचे मी हृदयस्थ सर्वगामी असे मी स्वामी सकळांचा. भूती सभायांतरी भरुणी उरलो मी चराचरी. हे सकळ सूत्र ईश्वरी सूत्रधारी मी तयाचा. मी सकळ भूतांची माता मी त्रिगुणाची साम्यावस्था. मीची सकलेंद्रिय प्रवर्ता करता हरता संहर्ता. लक्ष लावी जो मजकडे नाही तयासी कैचेंचाकडे. तोची माझा जै विसर पडे माया कोरडे उडवीतई. दृश्यात हे मत्स्वरूप किडा मुंगी रंक भूप. हे स्थिर जंगम विश्व अमुप त्याची निज रूप बाबांचे. काय मौजेचा हा इशारा भेद नाही संता ईश्वरा. अभेद रूपे चराचरा विश्वोद्धारा अवतार. होणे जरी गुरुपदी लीन तेने करावे गुरु गुणगायन. अथवा करावे गुरु कथा कीर्तन अथवा श्रवण भक्तीने. साधके ऐसे करावे श्रवण श्रोता सव्य जाई विरोन. प्रगट होईल चैतन्य घन मम मन उन्मन्न पावेल. असता जरी गर्क संसारी पडली संत कथा कानावरी. यज्ञ न करता तिळभरी कल्याणकारी ती स्वभावे. मग ती भक्तिभावे परिसता केवढे श्रेय चढेल हाता. श्रोता विचार करावा चित्ता आपल्या निज हिता कारणे. जडेल तेने गुरुपदी प्रेम वाढेल क्रमे आत्यंतिक क्षेम. नळगे तुझी निष्ठा नेम होईल परम कल्याण. मनाला विता ऐसाच निर्बंध वाढेल कथा श्रवण छंद. सहज तुटतील विषय बंद परमानंद प्रगटेल. ऐकून बाबांची मधुरवाणी निर्धार केला मी निजमनी. येथून पुढे नरसेवा त्यागुणी गुरुसेवनाचे असावे. पर मानसी लागली हुरहुरी मिळेल मेली तया नोकरी. हे जे बाबा वदले उत्तरी प्रत्यंतरी येणार की. शब्द बाबांचा खाली पडेल हे तो सहसा कधीही न घडेल. नरसेवेचा संबंध जळेल परीन जोडेल हित मोठे. स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा खरी तथापि माझी इच्छा. नवेची ऐसे नाही अनिच्छा प्रारब्ध भोगेच्छा ही नवे. माझ्याही पोटी नोकरी व्हावी संसार निर्वाह सोय लागावी. साईही बोटाने गुळ दाखवी परी पाजवी औषध. ते औषध या गुळाचे आशे पिऊनी आलो भाग्यवशे. नोकरी ही अकल्पित लागली कासे दळवे विलापे स्वीकारली. गुळ झाला तरी शेवट खाता खाता येणार बीट. बाबांच्या उपदेश मदाचे बोट चाकिता चौकट वाटले. नोकरी नव्हती चिरस्थायी चालून गेली आलिया पायी. बाबांनी बसविले ठाईचे ठाई सौख्य अनपायी भोगावया. हे विश्व संपूर्ण चराचर भगवत स्वरूपी साचार. परे भगवंत विश्वासाहुनी परात पर परमात्मा. ईश्वर प्रपंचेसी अभिन्न प्रपंच ईश्वरेसी भिन्न. प्रपंच तेथून चेतना चेतन तया अधिष्ठान ईश्वर. भगवंताच्या पूजास्थाने अष्टप्रकार असती जाणे. प्रतिमा स्थंडिला ध्यानाने सर्व तुळणे गुरुश्रेष्ठ. कृष्ण स्वये ब्रह्मपूर्ण तोही धरी सांदीपनी चरण. म्हणे करता सद्गुरु स्मरण मी नारायण संतुष्टे. मजहुनी मज सद्गुरु वचन आवडे की सहस्त्रगुण. ऐसे सद्गुरूचे वरिष्ठपण महिमान गहन तयांचे. गुरुभजना जो पाठीमोरा तो एका भागी पापे खरा. भोगे जन्म मरण येरझारा करी मातेरा स्वार्थाचा. मागुती जन्म मागुती मरण हे तो लागले नित्य भ्रमण. म्हणून करू जावया कथा श्रवण निज बोध हरण निज उद्धरुण संपादू. संतमुखांच्या सहज गोष्टी अविद्येच्या सोडता गाठी.
तारक होती अतिसंकटी, ती पोटी साठवू. नकळे कैची येईल वेळ, घालून देतील कैसा मेळ. या अल्ला मी याचा सर्व खेळ, भक्त प्रेमळ प्रेक्षक. गाठीस नसता प्रज्ञावळ, काय म्हणावे हे दैव सबळ. ते मी लागता साई गुरु प्रबळ, हाही खेळ दैवाचा. निवेदिले ग्रंथ प्रयोजन, कथिले मत दिदले आश्वासन. जेणे मत परत्व आणि मत पूजन, काय ते दिग्दर्शन झाले. आता आपण श्रोतेजन करायला पुढील अध्यायी श्रवण. समर्थ साईनाथाचे अवतरण शिर्डीत कैसे झाले. लहान थोर तुम्ही सगळे, हे साईचे चरित्र आगळे. हो निशनिक संसारा वेगळे, परिसा भोळे भाविक हो. स्वये जरी निर्विकारी, साई नट नाटकी अवतारी. वर्ते माया कार्यानुसंसारी, जैसा व्यवहारी प्रापंचिक. समर्थ साई या अल्पमंत्रे, ध्याती पदाची पदे पवित्रे. हालवी जो भक्तभव मोक्षसूत्रे, पावन चरित्रे तयांची. एवं पावन साई चरित्र, याची तयाचे पावन वक्र. श्रोत्रियाचे पावन श्रोत्र, होतील पवित्र अंतरंग. प्रेम करता कथाश्रवण, होईल भवदुःखाचे हरण. ओळेल साई कृपाघन, प्रगटेल संपूर्ण शुद्ध बोध. लय विक्षेप कवाय रसास्वाद, हे श्रवणा अपाय. लय विक्षेप कषाय रसास्वाद, हे श्रवणा अपाय. दुरसारा हे अंतराय, सुख श्रवण सुखकारक होईल. नलगे व्रत उद्यापन, नलगे उपवास शरीर शोषण. नलगे तीर्थयात्रा पठन, चरित्र श्रवण एक पुरे. प्रेम असावे अकृत्रिम, जाणले पाहिजे भक्तिवर्म. सहज लादेल परधर्म, परमार्थ परम. नासेल विषम अविद्या. सहज साधेल परमार्थ परम, नासेल विषम अविद्या. नळगे इतर साधनी क्षीण, जाऊ करू हे साई चरित्र श्रवण. संचिता आणि क्रियमाण, अल्पप्रमाण ही नुरवू. कृपण वावरो कवण्याही गावा, चित्तासमोर पुरलेला ठेवा. तैसा तयाशी अहर्निशी दिसावा, तैसाची वसावा साई मनी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरते, भक्त हे माड पंत विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरित्रे, ग्रंथ प्रयोजनानुज्ञापन. नाम तृतीयाध्याय संपूर्ण. त्या बाबांकडे एक रोहिल्या मुसलमान आला आणि तो असा शरीराने पण चांगला मोठा धट्टा कट्टा आणि बाबांच्या आश्रयाने राहत होता. मग काय कोणाला जुमानतच नव्हता. सगळ्यांशी असं ह्यानेच एकदम वागायचा की जसं काय मीच कोण इथला आहे. आणि मग रात्रीचं तो ते ओरडायला लागला, त्यांचा ते नमाज पडायला लागला दिवस रात्र. मग या लोकांना ॲक्च्युअल गावकऱ्यांना त्रास व्हायचा की बाबांचं काय, बाबांना नसेल त्रास होत पण आम्हाला मात्र त्रास होतोय त्याचा. मग असं करून ते बाबांकडं तक्रार घेऊन आले. तर बाबां मात्र त्याची बाजू घेऊन बोलायचे की जाऊ दे, देवाचं नाव घेतोय, मला आवडतं, त्याचं बोलणं मला आवडतं, असं वगैरे वगैरे सांगायला लागायचे. आणि नाही तर आपोआप एक दिवस कमी होईल, बंद पडेल, आपोआप शांत होईल, असं लोकांना बाबा सांगू लागले. मग बाबांचा दृष्टांत द्यायची ही पद्धत होती की ब्राह्मण असो नाही तर पठाण असो, ज्यानं त्यानं आपल्या धर्मानुसार केलं पाहिजे. आणि तो सतत देवाचं नाव घेतो ना, मग तुम्ही का घेत नाही, तर तुम्ही पण सतत देवांचं नाव घेत राहा, हा त्यातून सांगण्याची एक गोष्ट होती. म्हणून बाबा सांगत होते की त्याला तुम्ही सोडून द्या, त्याला तुम्ही क्षमा करा, असं बाबांचं चाललेलं असायचं. मग ह्या लेखकाला बाबांनी शब्द दिला होता ना की नोकरी लागेल तुला, तर आता ह्यांना इच्छा नव्हती. असं वाटायचं बाबांच्या चरणाशीच आपण राहावं आणि बाबांची सेवा करावी. पण गुरुने दिलेला शब्द काही खोटा ठरणार नाही ना, नोकरी तर चालत येणारच. त्याप्रमाणे ती नोकरी आली तेव्हा मला इच्छा होती नोकरी मिळावी अशी, म्हणूनच म्हणे ते अण्णासाहेब बोलले होते. मग आता नोकरी आली म्हणे, चालून आली, पण आली तशी ती नोकरी गेली पण. मग शेवटी म्हणे ती काय आमची नोकरी नव्हती. तर बाबांनीच पण ते मधाचं बोट लावलं होतं मला, आणि त्याच्या आधी नामाचं कडू औषधही पाजलेलं थोडक्यात सगळ्यांना की तुम्ही पण गुरुपदी आपलं मन ठेवा, तर तुम्हाला दुसरी इच्छा होणार नाही, दुसरी निष्ठा करावी लागणार नाही. तर तुम्ही नामाचं ते एक प्रकारे औषध पाजलं. तर म्हणे मी ते नोकरी नावाचं मधाचं बोट लावून बाबांनी मला हे औषध पाजलेलं होतं. आणि मग बाबांनी ते सांगितलेलं आहे की माझी सेवा करा किंवा कुठे सद्गुरूची सेवा करा, तर जन्ममरणाचा येरझारा तुमचा चुकेल. आणि संतमुखाच्या ज्या गोष्टी असतात त्या विद्या तोडून टाकतात, तुमची विद्या मिळते, विद्या निघून जाते. हा सगळा परमेश्वराचा खेळ आहे.
असं सांगून एकंदरीत इथं हा अध्याय संपलेला आहे. ते पावन साई चरित्र वाचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीर्थयात्रा काय म्हणतात ते व्रत उद्यापन काय करायची गरज नाही आहे. नुसत्या चरित्र ऐकण्याने, बाबांच्या कथा ऐकण्याने सुद्धा तुमचा मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे, असं सांगून इथे हा अध्याय संपलेला आहे. जसा एखादा माणूस धन आपलं कुठंतरी पुरतो आणि परगावाला जरी गेला तरी आपलं धन कुठं आहे असं त्याचं लक्ष सदैव तिथं लागलेलं असतं. तसं माणसाने पण आपलं लक्ष सदा नामामध्ये लावं, असा यातून बोध दिलेला आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.